नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत समर्थ रामदास यांच्या जन्माची कथा. लेखक आहे रवींद्र भट. गोदावरी नदीच्या काठी जांब नावाचं गाव होतं. त्या गावचे कुलकर्णी सूर्योजीपंत ठोसर. लहानपणापासूनच ते सूर्याची आणि प्रभू रामचंद्रांची उपासना करायचे. गावात वेगवेगळ्या देवतांची देवालये होती. गावाबाहेरच्या रामाच्या देवळात दरवर्षी रामनवमीला रामजन्माचा सोहळा साजरा व्हायचा. शके 1530 मध्ये चैत्र शुद्ध नवमीला भर दुपारी सूर्याजी पंतांची पत्नी राणूबाई हिला पुत्ररत्न झालं. श्री प्रभू रामचंद्र ज्या मुहूर्तावर जन्माला आले त्याच मुहूर्तावर नारायण म्हणजेच समर्थ रामदास यांचा जन्म झाला. समर्थ रामदास यांच्या पुढील कथा ऐकणार आहोत पुढच्या भागात. धन्यवाद.